नमस्कार मित्रांनो, मी महेश चंदगरे. मित्रांनो, मी आत्ता आहे कोल्हापूरमध्ये. माझा मित्र आहे परशुराम सुके. त्याच्या मी सासरवाडीला आलो आहे आणि त्याचा मामा देखील आहे. मामाच्या मुलीशी त्याने लग्न केलं आहे आणि मी पोहे देखील आले. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पोहे देखील आले. कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्हा आहे आणि तालुका कोणता? तालुका चंदगड. चंदगड तालुक्यामध्ये गाव कोणतं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये बुजवडे गाव. अच्छा, बुजवडे गावामध्ये मी आलो आहे आणि आता त्याच्या मामाने वास्तू उभी केली. पहिली जुनी वास्तू होती आणि ती आता उभी केल्यानंतर मला वाटतं 1.5 वर्षामध्ये ही वास्तू उभी झाली आणि मला वाटतं कमीत कमी 30 लाखाच्या वरती पूर्ण बजेट झालं आहे. अजून काम पेंडिंग आहे. खालचा जो ग्राउंड फ्लोअर आहे तो पूर्ण ओके झालेला आहे, तरी पण त्यामध्ये पण थोडं काम बाकी आहे आणि दुसऱ्या का तिसऱ्या माळ्याची बिल्डिंग आहे. अच्छा, तिसऱ्या माळ्यापर्यंत बंगलो आहे आणि पहिल्या माळ्यावरती आणि दुसऱ्या माळ्यावरती काम पेंडिंग आहे. बघूया, तरी पण मला काय माहीत नाही. तर हा माझा मित्र आहे परशुराम सुके आणि त्याचं देखील चॅनल आहे पीपॉ परशुया नावानं. तो पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन व्हिडिओ बनवत असतो आणि चांगले व्हिडिओ बनवत असतो. त्याला नॉलेज आहे. त्याच्याकडून देखील मी काही गोष्टी शिकत असतो आणि मी त्याच्याकडूनच जाणून घेऊ इच्छितो की अजून तू काय सांगू शकतो. हे माझ्या मामाचं गाव. बालपणापासून आम्ही ह्या गावात येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी शाळासुद्धा या ठिकाणी झालेली आहे, 5वी ते 10वी. बरोबर. माझी सासरवाडीसुद्धा हीच, म्हणजे मामाच्या मुलीबरोबर मी लग्न केल्यामुळे सासरवाडी आणि मामाचं गाव माझं एकच आहे. आणि बालपणापासून मी म्हणजे 5वीपासून आम्ही ते 10वीपर्यंत आम्ही ह्याच ठिकाणी होतो. लहानाचे मोठे झालो आम्ही ह्या गावामध्ये शिकत. त्याच्यामुळे मामाच्या गावाची ओढ असणं हे एक महत्त्वाचा भाग आहे. किंवा 80 आणि 90च्या दशकामध्ये जर तुम्ही पाहिलात तर मामाचं गाव म्हणजे भाचे जे आहेत त्यांना मामाचं गाव खूप जवळीक होतं, जवळच वाटायचं. कारण मामाचं गाव म्हटलं आणि मामाच्या गावात जायचं म्हटलं तर खरंच त्या काळातल्या मुलांना खूप आनंद व्हायचा आणि त्यावेळेचं ते वातावरणच होतं. कारण त्यावेळी ते बोलतात ना, ही खूप जवळचं नातं होतं त्यावेळी. ते आत्ताच्या दशकामध्ये राहिलं नाही. बरोबर. आणि मला वाटतं 1.5 वर्ष झालं माझी मामाची जाऊन 100 पार होती बरं का. त्यांचे दातसुद्धा ना, दात आणि चष्मासुद्धा त्यांना लागला नव्हता आणि दातसुद्धा एकसुद्धा खराब नव्हता. तशी त्यांची सेवासुद्धा घरामध्ये चालू होती. म्हणजे एवढं वय होऊनसुद्धा त्यांना कधी कुणा मामाने आमच्या त्रास दिला नाही. दुसरी गोष्ट, 1.5 वर्ष झाल्यानंतर ही जी जुनी वास्तू होती त्या जुन्या वास्तूच्या जागी नवीन वास्तू उभा करण्यात आली. म्हणजे जुनी वास्तूला पाडून त्या जागी एक सुंदर अशी नवीन वास्तू उभं राहिली. आता कसं प्रत्येक माणूस अपडेट होत असतो. आता घरांचं सुद्धा अपडेटिंग चालू आहे. पूर्वीच्या काळची जी बनावट होती ती कोकणी बनावट होती आमच्याकडे. बरोबर. तुम्ही बघाल ना तर कोकणात आणि आमच्याकडे सेम घरं होती, पण आता तुम्ही बघाल तर 99% घरं ही बंगला टाईपमध्ये तयार झालेली आहेत. म्हणजे मुंबईचं जे बोलतात ना, मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथला देखावा इकडे आणण्यात आला. बरोबर. तशा पद्धतीने मुंबईसारखी घरं इकडे उभं राहिली आणि जी कोकणातली जी बनावट होती ती कमी झाली. बरोबर. आणि घर खूप मस्त बांधलेलं आहे आणि घराची आतरवाडीच आहे. आणि मला 10 तारखेला ॲक्च्युली घराची वास्तुशांती होती, गृहप्रवेश वास्तुशांती. परंतु तुम्हाला माहीत आहे ना की कामावर कधी रजा मिळतात न मिळतात. तसंच झालं. कामातून रजा मंजूर झाली नाही आणि ऐन टायमाला मंजूर झाली नाही. जी रजा पास झाली होती ती कॅन्सल झाली. त्याच्यामुळे मला ऐन वेळेला येता आलं नाही आणि तो ब्लॉग बनवता आला नाही. मी विचार केला की ब्लॉग तर बनवायचा आहे, त्यासाठी काय करावं. मग तुम्हाला मी मुंबईवरून खास ब्लॉग बनवण्यासाठी इथं बोलवलं. आणि घर खूप छान आहे. 30 लाख रुपये खर्च झाला आहे. अजून पेंडिंग कामं बरीच आहेत. तरी आपण एक छान असा ब्लॉग पाठवून आपल्या प्रेक्षकापर्यंत पाठवून देऊ. नक्कीच. भाच्या घराचा जो ही इमारत आहे त्याच्या घराचा बाहेरचा भाग आणि आतला आणि वरचा तुम्हाला पूर्ण व्ह्यू डिटेल्समध्ये मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने, जेवढं मला व्हिडिओ चांगला बनवता येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि माझा मित्र तर आहे, तोच मार्गदर्शन करणार आहे आणि मी व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर देखील करा आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब पण करा. आणि माझा मित्र आहे, त्याचं पण चॅनल आहे पीपॉ परशुया नावानं, त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. हो, नक्कीच. तर चला आपण जाऊया, दाखवूया. चला खाऊया आणि जाऊया. ओके, नक्कीच. हे खाऊया. आम्ही हे पोहे दिलेत एकदम छान, ते खातो आणि नंतर मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आम्ही. मित्रांनो, हा माझा मित्र आहे परशुराम सुके. तो आता माहिती देणार आहे तुम्हाला. मित्रांनो, या ठिकाणी पहिलं मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी जुनं घर होतं. त्याच्यानंतर आता ही नवीन वास्तू बांधण्यात आलेली आहे. 10 मेला याची वास्तुशांती आणि गृहप्रवेश करण्यात आला.
त्या गृहप्रवेश आणि वास्तुशांतीला येऊन मला एक चांगला एक मोठा ब्लॉग बनवायचा होता, परंतु काही कारणास्तव रजा मंजूर झाली नाही आणि त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवता आला नाही. परंतु आता मला ह्या घराचं जे नक्षा आहे, जो वेगवेगळे डिझायनिंग घर बनवलेलं आहे, ती एक नवीन वास्तू पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला दाखवायची. चला तर आपण आतमध्ये जाऊ. पहिला सुरुवात आपण इथून करू. हा तुम्ही चौकट बघू शकता, ही प्युअर सागवानची चौकट आहे आणि मला वाटतं याची किंमत 20,000 रुपये आहे. कारण चौकट खूप महाग असतात. तुम्ही पाहू शकता याच्यावर डिझायनिंग केलेली आहे आणि प्युअर सागच्या लाकडापासून ही डिझायनिंग चौकट बनवण्यात आलेली आहे. आणि ही पण डिझायनिंग बघू शकता तुम्ही, व्यवस्थित डिझायनिंग आहे. परंतु इकडची डिझायनिंग आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ह्याचं अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे. आणि बाहेरून इकडून जर तुम्ही बघितलं तर ही आपल्याला ढोलपुरी लादी दिसते, ढोलपुरी टाईल्स, जी आता पूर्वीच्या काळी कसं मुंबईमध्ये मोठमोठ्या घरांना असायची, जी आता गावाकडे सुद्धा सर्रास वापरली जाते. आणि त्यांच्या बाजूला आमचे मिसेस बसलेले तुम्ही पाहू शकता. आणि ते ज्या टाईल्सवर बसला आहे ही ब्लॅक मार्बल टाईल्स आहे. आणि ह्याची जी फिनिशिंग आहे ते तुम्ही बघू शकता, किती छान अशी फिनिशिंग करण्यात आलेली आहे. चला तर आता मध्ये जाऊ. आतमध्ये जाण्याच्या अगोदर इथे आपल्याला एक छोटीशी हनुमानची मूर्ती म्हणजे फोटो फ्रेम लावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दरवाजा बघू शकता तुम्ही, दरवाजा सुद्धा प्युअर लाकडाचा दरवाजा आहे आणि त्याच्यावर छान अशी श्री गणेश आश्रम म्हणून लिहिलेलं पण पाहायला मिळतं. आणि हे खाली कर आहे आणि वरती स्वस्तिक आहे. स्वस्तिक आणि कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि डिझायनिंग केलेली पाहायला मिळते. आणि हे जे हे आहे तुम्ही कडी, ही कडी सुद्धा आपल्याला पितळीची पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता, म्हणजे पिवळा कलर आहे, मग पितळ आहे की नाही कडी आहे ती. हा, मग आता पितळ आहे की नाही ते काही दिवसात समजेल, पण पितळच आहे वाटतं. हो है ना, हो पितळच आहे. हा, खाली पण डिझाईन चांगली मस्तपैकी भारी वाटते. आणि आता आपण आतमध्ये येतोय तो आहे हॉल. त्या घराचा हे जे मूळ आकर्षण हे हॉल असतं. आणि आपल्याला हॉलमध्ये बऱ्याच वस्तू ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळतात. त्या ज्या काही वस्तू ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्याची ही पहिली वस्तू ही वरती जाणार आहे, वरच्या ठिकाणी, कारण तिथं अजून बरंच काम बाकी आहे. ज्यावेळी ते काम पूर्ण होईल त्यावेळी ही वस्तू वरती जाणार आहे. ही आपल्याला गिफ्ट देण्यात आलेली, इथं नाव सुद्धा लिहिलेलं पाहायला मिळतं, सौ सरिता रवळू काटवर मावशी. हा, त्यांच्याकडून ही गिफ्ट मिळाली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा आहे टीव्ही टेबल. तुम्ही पाहू शकता, तो सुद्धा व्यवस्थित मांडणी करून लावण्यात आलेला आहे, जसं की आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे बघा, या ठिकाणी बऱ्याच वस्तू सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. ही इमर्जन्सी बॅटरी आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सुद्धा एक गिफ्ट म्हणून देण्यात आलेल्या पाहायला मिळते, सौ अनिता कोठारी मावशी. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला इकडे काही चेअर लावण्यात आलेले आहेत. आणि हा जो सोफा आहे, तुम्ही सोफा सुद्धा बघू शकता, चांगल्या दर्जाचा सोफा आहे. आणि त्याच्या समोर हे एक टेबल सुद्धा छोटा, म्हणजे चहा किंवा नाश्ता जे काही आपली टिपाई असतील त्यांच्यासाठी एक टिपॉल आमच्याकडे टिपॉल बोलतो. हा टिपॉल ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय. एल टाईप आहे ना. हा, एल टाईप मध्ये. आणि एल टाईप मध्ये हा तुम्ही बेड जो हॉल आपला, आणि एल टाईप मध्ये आपल्याला सोफा सुद्धा ठेवण्यात आलेला पाहायला मिळतो. खूप छान आहे. आणि तुम्हाला विंडो दाखवतो मी. हे बघा, ही आहे स्लायडिंग विंडो आणि चांगल्या दर्जाची स्लायडिंग विंडो पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या मागे जे ग्रिल लावलंय ते सुद्धा चांगल्या दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यालाच अनुसरून हे पडदे सुद्धा तेवढ्याच चांगल्या दर्जाचे आपल्याला लावलेले पाहायला मिळतात, जेणेकरून त्याला या हॉलला पूर्णपणे सुटेबल होतील. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता, बघा, हा सुद्धा ग्रिल आहे. आणि ग्रिलच्या अगोदर एक जाळीचं ग्रिल लावलेलं पाहायला मिळतं, म्हणजे मच्छर जे असतात ते घरात येऊ नये म्हणून ही ग्रिल आपल्याला जाळी ग्रिल लावलेले पाहायला मिळते. आणि त्याच्या पाठीमागे ही ग्लास डोर लावलेला पाहायला मिळतोय बघा. आणि ही ग्रिल बघा, चांगल्या दर्जाची ग्रिल आहे पाहायला मिळते. आणि हे मच्छरांची जी जाळी जी दरवाजे लावले, त्याला खिडकी लावली, त्याला कारणही तसंच आहे. मोदी साहेबांच्या सांगण्यानुसार घराघरात टॉयलेट. त्याचा आता घराघरात टॉयलेटमुळे जे मच्छर वाढत चालले, ते आपण आता म्हणू शकतो की जसं घर मी टॉयलेट, तसं घर मी मच्छर. मोदीचं मच्छर, हो, बीजेपीचं मच्छर. हा, बीजेपीचं. आणि हे सुद्धा दोन वेगवेगळ्या कलरचे आपल्याला दोन पडदे पाहायला मिळतात. आता आपण पुढे जाऊ. हॉलचं सुद्धा बघितलं. आणि अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं, ह्या आमची मामाची 1.5 वर्ष झाली जाऊन, त्यांचं 100 पार असं वय होतं. मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24/2/2022 ते गेल्या. हे बघा, हा नको. आणि पाठीमागे, तुमच्या पाठीमागे बघा तुम्ही, एक वॉच सुद्धा छान असा, म्हणजे एका हॉलला शोभेल असा वॉच सुद्धा लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजून एक सांगायचं राहिलं,
हॉलला एक चांगल्या दर्जाची आपल्याला इलेक्ट्रिक बोर्ड फिटिंग करण्यात आलेली पाहायला मिळते आणि त्यालाच अनुसरून सिलिंग फॅन सुद्धा आपल्याला लावण्यात आलेले पाहायला मिळतात आणि लाईट सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा डिझायनिंग लाईट आहे, हे बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, घरात जसं आपण घरात प्रवेश करतो तर हॉलमध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला लोक हॉलमध्ये बघतात की घर कसं आहे. हॉलमधून आपल्याला घर माहीत पडतं. त्यानुसार तुम्ही हे बघू शकता, बेस्ट असा हॉल आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतोय. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे. प्रवेश करताना तुम्हाला हे समोर जे दांडी दिसते तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये हा पडदा आहे. त्याला म्हणजे हॉलला शोभेल असा हा पडदा आहे. आणि आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसून येतं हे आहे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये लादे टाईल्स सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच टाईपच्या टाईल्स लावलेल्या आहेत जेणेकरून घाण पण होता कामा नये आणि त्या स्वयंपाकघराला साजेचे असे टाईल्स आहेत. तुम्ही बघू शकता. लाईट चालू करतो मी. लाईट नाही, एवढंच लाईट आहे, त्याच्यामुळे सांभाळून घ्या. त्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक छोटंसं कपाट ठेवण्यात आलेलं आहे. गृहिणींना जेवढी जागा आपल्या घरामध्ये ज्या आपल्या बायका असतात, आपल्या गृहिणी असतात, त्यांना आपण जेवढी जागा देऊ स्वयंपाकघरात तेवढी कमी असते. त्यानुसार एक छोटंसं कपाट बनवलं आहे. त्याच्यामध्ये छोटे स्टीलचे डबे ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट हा एक छोटासा माळा आहे. त्याला नेमकं काय म्हणतात मला पण आठवत नाही, पण ह्या माळा जो आहे त्या अनावश्यक वस्तू आपल्या घरामध्ये असतात किंवा ज्या वापरातल्या वस्तू असतात त्या काही काळासाठी आपण यावरती ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता बऱ्याच वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. मोठमोठे टोप अल्युमिनियमचे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याच्याच खाली एक छोटीशी पण छान अशी मांडणी, ब्लॅक मार्बलची मांडणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आहे किचन घर. तुम्ही किचन घर बघू शकता. एल टाईप मध्ये वास्तुशास्त्राला अनुसरून हे किचन घर करण्यात आलेलं आहे आणि खूप छान असं ब्लॅक मार्बलचं किचन बनवण्यात आलेलं आहे. आणि त्याला अनुसरूनच असं हे हे बघा मार्बल किचन म्हणजे किचन मॉडर्न किचन देण्यात आलेलं आहे. हे सगळं मॉडर्न किचन आपल्याला पाहायला मिळतं. एल टाईप मध्ये मॉडर्न किचन आहे आणि तुम्हाला खोलून बनवतो. हे बघा याच्यामध्ये भांडी ठेवण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये मॉडर्न किचन नसतात, परंतु आजच्या काळामध्ये ग्रामीण भाग शहरा इतकाच डेव्हलप झालेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये फक्त पूर्वीच्या काळात चुली असायच्या, परंतु आता चुलीची जागा ह्या मॉडर्न किचननी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या अंतर्गत हे मॉडर्न किचन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इकडे गॅस वगैरे ठेवण्यासाठी किंवा बटाटे वगैरे ठेवण्यासाठी ही जागा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला पहिलं कसं असायचं, आपल्या टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये भांडी वगैरे घेऊन धुतली जायची. आता ती गरज नाही. मॉडर्न किचन असल्यामुळे आपल्याला इथे पाण्याचे कनेक्शन दिलेले आहेत आणि इथे आपण भांडी वगैरे धुवू शकतो आणि त्याला लागूनच आणि भांडी धुवू शकतो. आणि जो कपडा असतो जो आपण भिजवून सुकून ठेवायचा असतो त्यासाठी एक छोटंसं स्टीलचं स्टँड सुद्धा तिथं लावण्यात आलेलं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ही विंडो तुम्ही बघू शकता. मॉडर्न किचनमध्ये एक विंडो आहे आणि ती जाळीदार विंडो आहे. मच्छर येऊ नये म्हणून एक छोटी छान अशी जाळीदार विंडो बनवण्यात आलेली आहे आणि त्याला लागून तुम्ही हे बघू शकता किती चांगल्या क्वालिटीचं आहे. आणि किचनला लागूनच तुम्ही बघू शकता एक मार्बलचा खूप छान असा देवारा बनवण्यात आलेला आहे. कसं आहे, देवारा आपल्या शहरामध्ये जे आपण देवारा तरंग ठेवतो म्हणजे देवराचा वरती ठेवतो त्याला काही आधार नसतो, पण तसं नाही. देवारा हा जमिनीवरच असावा, त्याला जमीन पाहिजे असते. जमिनीवर असा छान असा देवारा बनवला आणि त्याला मॉडर्न टाईल्स लावून असं मोठंसं देवारा बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता किती छान पण मस्त असा देवारा बनवण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किचनला स्वयंपाकघरामध्ये, किचन म्हणजे स्वयंपाकघर, मराठीमध्ये स्वयंपाकघर, स्वयंपाकघरामध्ये लागूनच एक छोटंसं पण 4 टेबलाचं डायनिंग टेबल पाहायला मिळतं. खूप छान डायनिंग टेबल आहे. ह्या ज्या खुर्च्या आहेत त्या लाकडी खुर्च्या आहेत. हे जे डायनिंग टेबल आहे हा प्लायवूडचा आपल्याला दिसून येतो, पण खुर्ची मात्र लाकडी आहे. खूप छान म्हणजे शेअर टाईपमध्ये आपण हे बघा जसं मी हे केलं तसं डायनिंग टेबलमध्ये बसून असे फळं वगैरे कापू शकतो आणि आपण असं खाऊ शकतो. आता आपण आतमध्ये जायचं आहे. हे स्वयंपाकघराचा व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला आता जे लागणार ते नॉर्मल बेडरूम लागणार आहे. तर चला तर हे तुम्ही पाहू शकता. बेडरूममध्ये येण्याच्या अगोदर
तुम्ही जी ही बनावट पाहू शकता, इथं कोणत्याही प्रकारची चौकट लावण्यात आली नाही. एक ग्रीन ब्लॅक मार्बल आपल्याला लावलेलं पाहायला मिळतंय. आणि तिथून आतमध्ये प्रवेश करताच आपण येतोय आपल्या पहिल्या बेडरूममध्ये. दरवाजा बघू शकता, दरवाजा प्लायवूडचा आहे, लाकडी नाही. बस चौकट मात्र आपल्याला लाकडी पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपण पहिल्या बेडरूममध्ये आलेलो आहे. नॉर्मल बेडरूम आहे. काही सामान अस्ताव्यस्त पडलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण आत्ताच 10 मेला या घराची वास्तुशांती गृहप्रवेश झालेला आहे. परंतु गडबड कामाचे दिवस असतात, पावसाळ्याचे दिवस जसे पावसाळ्याचे दिवस येत असतात तसे शेतकऱ्याची घाई असते. त्याच्यामुळे काही वस्तू अशाच पडलेल्या आहेत. हे तुम्ही बेड बघू शकता, मध्यभागी लावण्यात आलेले आहे. हे जे कपाट आहे शोचं ते त्याच्या बाजूला येणार आहे, परंतु काही कारणास्तव आता ते तात्पुरतं इथं ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर हा बेड जो आहे तो वरती जाणार आहे पहिल्या माळ्यावर. त्याच्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही किचन बघू शकता. आपला चांगल्या दर्जाची स्लायडिंग विंडो बघू शकता आणि त्यालाच लागून एक चांगल्या दर्जाचं हे ग्रिल चांगल्या दर्जाची लोखंडी ग्रिल तुम्ही पाहू शकता. हे बघा, आणि त्यालाच अनुसरून असं शो म्हणून एक चांगल्या दर्जाचे पडदे व त्याला स्टँड तुम्ही पाहू शकता. किती चांगल्या दर्जाचं आहे, चांगल्या क्वालिटीचा वापर, चांगल्या क्वालिटीचं. हो, नक्की. तर आणि ह्याचा सुद्धा तुम्ही इलेक्ट्रिक बोर्ड, हे बघा, ह्या ठिकाणी सुद्धा एक माळा बघू शकता. ह्या माळ्याला म्हणजे ऍक्च्युली ह्याला माळा बोलत नाही, त्याला काहीतरी वेगळं नाव, पण ते आठवत नाही म्हणून आपण तात्पुरतं नाव ठेवू माळा. तुम्हाला जर काय आठवत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ज्या अनावश्यक वस्तू असतात त्या आपण ह्या ठिकाणी ठेवू शकतो, ज्या वापरातल्या नसतात. बरोबर. आणि तुमच्या पाठीमागे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे छोटंसं कपाट आहे. ज्या आपल्या घरामध्ये म्हणतात जेवढी जागा आपण जेवढं मोठं घर म्हणून तेवढ्या जागा आपल्याला कमीच पडत असते. काही वस्तू इथं व्यवस्थितरित्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पितळेच्या तुम्ही हे बघू शकता, या आपल्या हे बघा पूजेसाठी वापरत येतात या सर्व पंथी. आणि त्याला लागून येत तुम्ही हंडे हे बघू शकता, पिण्याच्या पाण्याचे हंडे पितळेचे आपल्या तांब्याचे. आणि हे आहे गोदरेजचं कपाट, जुनं कपाट आहे, पहिल्या जुन्या घरात होतं तेच कपाट आहे. हे मला वाटतं माझ्या मेहुणीच्या लग्नाला भेटलेली गिफ्ट होती. चला तर आपण आता पुढच्या मास्टर बेड मध्ये जायचं आहे. आणि हे आहे टेबल. हा जो टेबल आहे इथं का ठेवण्यात आलेला आहे त्याला कारणही तसंच आहे, कारण सगळ्या बेड जे आहेत आपल्या बेडरूम जे आहेत दोन्ही पण भरलेले आहेत, सगळ्या वस्तू ठेवून या गिफ्ट मिळालेल्या आहेत. ही गिफ्ट आता मला वाटतं पहिल्या माळ्यावर जाणार आहे, कारण तिथलं जर जे छोटं मोठं काम आहे ते झाल्यानंतर ह्या गिफ्ट आम्ही वरती शिफ्टिंग करणार आहोत. परत आपण एकदा मास्टर बेडरूम कडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, ह्याला सुद्धा लाकडी चौकट दिलेली आहे आणि दरवाजा जो आहे तो प्लायवूडचा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्लायवूडचा म्हणजे हा लाकडी दरवाजा नाही, प्लायवूड आपल्याला हे समजतं आपल्याला वाजवल्याबरोबर. आणि इथं सुद्धा आपल्याला चांगल्या दर्जाची इलेक्ट्रिक एक हे देण्यात आलेलं आहे, इलेक्ट्रिक बोर्ड देण्यात आलेला पाहायला मिळतो. त्यालाच अनुसरून एक बटन सुद्धा आहे फॅनचं, जे सिलिंग फॅन तुम्ही पाहू शकता, जो ग्रामीण भागामध्ये आपल्याला शक्यतो सिलिंग फॅन पाहायला मिळत नाही, परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथं सुद्धा छोटंसं कपाट आहे, जिथं अल्युमिनियमचे डबे व पिण्याचे जे हंडे तांब्याचे ते वापरात आहेत, अजूनही वापरात आहेत आमच्याकडे. ठीक आहे. आणि बघू शकता, जसं मी तुम्हाला बेडरूम मध्ये दाखवलं तसंच इथं सुद्धा माळा आहे. ज्या अनावश्यक वस्तू असतील किंवा वापरात वस्तू असतील ते आपण ठेवू शकतो. आणि एका साईडला व्यवस्थित हा लोखंडी बेड आपल्याला ठेवलेला पाहायला मिळतोय. आणि त्यालाच लागून एक छानशी अशी इथं सुद्धा खिडकी पाहायला मिळते. आणि हे ग्रिल सुद्धा तुम्ही चांगल्या दर्जाचं तुम्ही पाहू शकता. प्रत्येक घरामध्ये मला वाटतं जाळी आहे बरं का ह्याची. हो, प्रत्येक रूम मध्ये आहे. आणि इथं सुद्धा एक छानसं कपाट छोटंसं बनवलेलं, ज्या काही वस्तू असतील आपण शोच्या वगैरे इथं ठेवू शकतो. बरोबर. आतमध्ये प्रवेश करताना तुम्ही बघू शकता 2 फुटाचं हे 2-2.5 फुटाचं आपल्याला हे जागा पाहायला मिळते, जी आपल्याला स्पेस देते इन आउट होण्यासाठी. आणि आता आपण आलो ते स्नानगृहामध्ये, टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये. मित्रांनो, हे आहे स्नानगृह आणि तिथे एक छोटीशी विंडो दिसते, ती आता मी खोलू शकत नाही, ते काही वस्तू ठेवलेल्या आहेत, कारण ही स्लायडिंग विंडो नाही, ही ओपन विंडो आहे. त्याला आपल्याला बाहेरून ओपन करावं लागेल, त्याच्यासाठी या सगळ्या वस्तू काढाव्या लागतील. तुम्ही बघू शकता आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला हात धुण्यासाठी म्हणून एक छानशी अशी बेसिन ठेवण्यात आलेली आहे. ज्यावेळी आपण टॉयलेटला जाऊ त्यावेळी आपण इथे येऊन लिक्विड घेऊ आणि आपलं पाण्याने असं हात धुवू शकतो. आणि त्यासाठी छोटीची एक स्टँड स्टीलचा लावलेला आहे, जे आपले ओले जे हात आहे ते पुसण्यासाठी म्हणून आपण ह्या रुमालांचा वापर करू शकतो. इथं सुद्धा इलेक्ट्रिक बोर्ड चांगल्या क्वालिटीचा पाहायला मिळतोय.
आणि मित्रांनो 2 दरवाजे आहेत, एक टॉयलेट आहे, एक बाथरूम आहे, आपल्याला स्नानगृह आहे आपल्याला पाहायला मिळतं. चला तर आपण पहिलं स्नानगृहामध्ये जाऊ. स्नानगृहाचा सुद्धा दरवाजा आहे, ही जी चौकट आहे स्नानगृहाची ही ब्लॅक मार्बलची पाहायला मिळते. परंतु हा दरवाजा जो आहे तो सुद्धा लाकडी दरवाजा नसून प्लायवूडचा दरवाजा पाहायला मिळतो. आणि तुम्ही बघू शकता हे जे टॉयलेट आहे ते पूर्णपणे फुल टाईल्सनी टॉयलेट बनवलेलं आहे. आणि ही पीओपी सुद्धा पीओपी नाही आहे, ऍक्च्युली स्लॅबच आहे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि तुम्ही बघू शकता फुल टाईल्सनं असं सजवलेलं आहे हे स्नानगृह. आणि ह्या स्नानगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हे शॉवर हे बघा, चांगल्या क्वालिटीचं शॉवर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि वरती 3ऱ्या माळ्यावर आपलं सोलर लॅम्प लावलेले आहेत. आणि त्या सोलर लॅम्पचं पाणी जे आहे ते गरम पाण्यासाठी हे नळ आहेत, म्हणजे आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये गरम पाण्याची गरज पडणार नाही. डायरेक्ट सोलर लॅम्पनं गरम होऊन इथे येऊ शकतं. कारण पहिलं कसं जुन्या घरामध्ये एक मोठा हंडा होता आपल्या तांब्याचा, त्याच्यामध्ये चुलीवर ठेवून तो गरम केला जायचा आणि सगळ्यांना आंघोळीसाठी पाणी गरम केलं जायचं. परंतु आता ती गरज पडणार नाही. सोलर लॅम्प असल्यामुळे 50 ते 60 हजाराचा एक सोलर लॅम्प लावण्यात आलेला आहे. त्या सोलर लॅम्पचं पाणी इथं गरम मिळणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला चूल लावण्याची गरज पडणार नाही. आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकता एक छोटासा स्टँड लावण्यात आलेला आहे, ज्यावेळी आपण आंघोळी करू त्यावेळी ओला टॉवेल किंवा अंडरवेअर वगैरे ठेवण्यासाठी ही जागा आपल्याला पॉसिबल चांगली आहे. आणि छोटी जी विंडो म्हणजे आपल्या रूम मध्ये इथं कुठेही एअर जमा होऊ नये त्यासाठी एक विंडो लावलेली आहे, ती आपण इकडे ह्या मागे ओपन करू शकतो एवढा, जेणेकरून आपल्या रूम मध्ये एअर जमा होणार नाही, तो बाहेरच्या दिशेने निघून जाईल आणि बाहेरची हवा सुद्धा आपल्या आतमध्ये बाथरूम मध्ये येऊन खेळती हवा राहील. आता आपण टॉयलेट मध्ये येऊ मित्रांनो. हे आहे छोटंसं टॉयलेट, तुम्ही बघू शकता छोटंसं आहे पण छान असं टॉयलेट बनवण्यात आलेलं आहे. हे सुद्धा फुल टाईल्सनं टॉयलेट बनवण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला पहिलं कसं असायचं, आपण बाथरूमला गेल्यानंतर असं बाहेरून पाणी जमा करून वतावं लागायचं, ती गरज पडणार नाही. कारण ह्याला फ्लॅट सिस्टम देण्यात आलेली आहे. जसं की आपण त्याचं फ्लॅट आता जसं मी फ्लॅश केलं तसं पाणी आलं तसं जे काही आपली घाण असेल ती फ्लॅशद्वारे निघून जाणार. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा सुद्धा जो वापर आहे तो कमी प्रमाणात होणार आहे. चला तर आपण मग अजून पुढे जाऊ. आता आपण आलेलो आहे स्नानगृहच आहे पूर्णपणे, परंतु हा एक मागे जाणारा दरवाजा आहे. प्रत्येक घरामध्ये मागचा दरवाजा असतो, त्याप्रमाणे हा दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता हा लाकडी दरवाजा पाहायला मिळतो. आणि ह्याला एक चुंबक मॅग्नेट आहे त्याला, मॅग्नेट एक मॅग्नेटिक लॉक लावण्यात आलेला पाहायला मिळतो. मॅग्नेटिक लॉक म्हणजे आपण चिपकून बसणार, म्हणजे एखादा मुलगा वगैरे इथं उभं राहिला आणि चिपकून जो दरवाजा येऊन त्यांचा हात वगैरे गावण्याची जी शक्यता असते ती होणार नाही. कारण मॅग्नेटिक लॉक लावल्यामुळे जो दरवाजा इथे पूर्णपणे चिपकून राहणार आहे. बघा एकदम मॉडर्न पद्धतीने हे घर बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि घर मॉडर्न जेवढं मॉडर्न आपण बनवणार तेवढा पैसा सुद्धा लागणार आहे. ह्या घराला सुद्धा 30 लाखाच्या वरती खर्च आलेला आहे. अजून बरेच छोटं मोठं काम बाकी आहे. तुम्ही बाहेरून बघू शकता हे जुनं टॉयलेट आहे, ज्याचा वापर आजही होतो. आणि त्याच्या पाठीमागे जे आपल्याला पाहायला मिळते ते आहे ते सुद्धा आपलं हे काय म्हणतात त्याला गोबर गॅस, ज्याचा वापर आजही घरामध्ये गोबर गॅसचा केला जातो. आणि मागचा व्ह्यू आहे. हो, हे मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, छानसा आहे. ते पाठीमागे ते माझे क्लासमेट आहेत त्यांचं घर आहे. आणि मेवणा सुद्धा चुलत मेवणा सुद्धा तो लागतो. आणि हे आमचे चुलत मामा आहेत, त्यांचं हे टॉयलेट तुम्ही पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता आपल्याला इथपर्यंत हा व्हिडिओ झाला आहे. वरती पहिल्या माळ्यावरला आपल्याला जास्त व्हिडिओ बनवायची गरज नाही, कारण जे खाली आहे तेच वरती आहे. परंतु थोडासा बदल आहे. जसं की आपण हॉलमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं स्वयंपाकघर लागलं, तर तिथं तसं नाही. हॉलमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिला बेड लागणार, नंतर दुसरा बेड लागणार, आणि नंतर किचन लागणार, नंतर टॉयलेट लागणार. तसं इथं कसं दिलंय, पहिला हॉल, स्वयंपाकघर, बेड आणि टॉयलेट. तसं तिथं फक्त बदल एकच करण्यात आलेला आहे. तिथं हॉल नंतर डायरेक्ट शेवटला बाथरूम आणि त्या अगोदर स्वयंपाकघर, एवढाच बदल आहे. बाकी तिथं शूटिंग करण्यासारखं काही नाही. आपण 3rd माळ्यावर जाऊन डायरेक्ट सोलर लॅम्प तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो, आता आपल्याला पहिल्या माळ्यावर जायचं आहे. सगळं मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पहिल्या माळ्यावर जाणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला समोर दाखवतो एक विंडो दिसते. ही पूर्णपणे फिटिंग विंडो आहे, ही ओपन करता येत नाही, परंतु एक मजबूत असं ग्रिल आपल्याला लावलेलं पाहायला मिळते. हे बघा, खूप मोठी विंडो आहे.
आणि आता आपण असं चालत जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता, ही स्टील ग्रिल लावलेली आहे. सपोर्ट म्हणजे ही जी शिडी आहे याला एक मोठा सपोर्ट देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही शिडी सुद्धा ग्रीन मार्बलची ब्लॅक मार्बलची बनवण्यात आलेली पाहायला मिळते. हे बघा, ही जी स्टील ग्रिल जी आहे ती शेवटपर्यंत लावलेली पाहायला मिळते आपल्याला. पूर्णपणे फुल सपोर्ट दिलेला आहे. आणि ही आहे बाल्कनी. ह्या बाल्कनीला, पहिल्या माळ्यावरच्या बाल्कनीला आपल्याला पूर्णपणे स्टीलची ग्रिल लावलेली दिसून येते. तिथपर्यंत बघा, सगळे ग्रिल लावलेले आहे. आणि व्यवस्थितरित्या आपण इकडून उभं राहून आपलं गाव सुद्धा पाहू शकतो. आपण मंदिर बघू शकतो, गावचं मंदिरचा तो कलश बघू शकतो. आणि सुंदर अशी कौलारू घरं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण जसं आता जस्ट सांगितल्याप्रमाणे आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हे बघू शकता, हे पिलर आहेत. या पिलरला अजून डिझायनिंग करायची बाकी आहे, बरंच काम बाकी आहे. आणि आपण ह्या घरामध्ये काही जास्त दाखवणार नाही, कारण बरंच काम बाकी आहे. दरवाजे तुम्ही जसं खाली बघितलं आहे तसेच हे लाकडी डिझायनिंग केलेल्या या चौकटी आहेत. आणि दरवाजे सुद्धा लाकडीच लावलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर इकडं काम भरपूर पेंटिंग आहे. तुम्ही बघू शकता, सिलिंगचं फिटिंग करून ठेवण्यात आलेलं आहे, परंतु अजून काम झालेलं पाहायला मिळत नाही. अजून भिंतींचे बिर्ला पट्टी लावायची ती बाकी आहे. बाकी पेंडिंग आहे, अजून बरंच काम पेंडिंग आहे पाहायला मिळते. ग्रिल वगैरे लावले, परंतु अजून स्लायडिंग जो लावलेला पाहायला मिळत नाही आपल्याला. मग सांगितल्याप्रमाणे जसं आपण बेडरूममध्ये येतो तसं खाली कसं होतं, बेडरूममधून आल्याबरोबर स्वयंपाकघर लागत होतं. इथं तसं नाही आहे. इथं डायरेक्ट तुम्हाला पहिला बेड मिळतो बघायला. हे बघा, इथलं सुद्धा सगळं काम पेंटिंग आहे. आणि पुढे सुद्धा गेल्यावर आपल्याला एक मास्टर बेडरूम पाहायला मिळतोय. हे बघा, इथं सुद्धा तसंच सेम पेंटिंग काम बाकी आहे, अजून काही काम नाही आहे. आपण गॅलरी दाखवतो तुम्हाला. पूर्ण पेंटिंग काम आहे. स्लायडिंग विंडो वगैरे लावलेल्या नाहीत, फक्त माळ्या बनवण्यात आलेले आहेत. बऱ्यापैकी पेंटिंग आहे. आणि इथून तुम्हाला दाखवण्याचं कारण, हा दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला इथे बऱ्यापैकी मोठ्या गॅलरी पाहायला मिळते. ह्या पहिल्या माळ्याचं एक वैशिष्ट्य आहे, इथे तुम्हाला गॅलरीसाठी बऱ्याच प्रमाणात जागा मिळालेली पाहायला मिळते. हे बघा, ही सगळी गॅलरी आहे शेवटपर्यंत, आणि पाठीमागे पण. हां, आणि हे जे आहे ते दुसऱ्यांचं म्हणजे हे आहे, टेरेस आहे. म्हणजे आमच्या मामांचे शेजारी त्यांचं हे घर आहे. त्यांच्या घराचं हे टेरेस पाहायला मिळतं आपल्याला. चला तर आता आपण पुढे येऊ. हा मास्टर बेडरूम तुम्हाला दाखवल्यानंतर ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, इथं सुद्धा एक ब्लॅक मार्बलची चौकट लावलेली पाहायला मिळते. आणि आपण आता डायरेक्ट स्वयंपाकघरात आलेलो पाहायला मिळते. हे बघा, हे आहे स्वयंपाकघर. अजून पूर्णपणे झालेलं नाही, पेंडिंग काम आहे. तुम्ही बघू शकता, एल टाईपचे किचन आहे ब्लॅक मार्बलचं, परंतु कामं भरपूर पेंडिंग पाहायला मिळतात. आणि त्याच्या पाठीमागे जर आपण पाहायला गेलं तर इथे आपल्याला टॉयलेट आणि वॉशरूम मिळते. परंतु इथे एक अजून फायदा आहे, तिथून ती मगाची तुम्हाला जशी बाल्कनी मी अशी फिरून दाखवली इकडून, ती इकडून अशी फिरून इथपर्यंत येते. आणि ह्यो पूर्ण बाल्कनीचा एरिया सुद्धा पाठीमागचा आपल्याला मिळतो. ठीक आहे. तर मित्रांनो, या पेंडिंग काम मी तुम्हाला म्हणजे पहिल्या माळ्याचं जे पेंडिंग आहे त्या रूम सगळ्या दाखवलेल्या आहेत. परंतु आता वरती आपल्याला सोलर लॅम्प पाहायला जायचं आहे दुसऱ्या माळ्यावर. चला तर आपण वरती जाऊ. तुम्ही पाहू शकता, आता आपल्याला वापस परत शिडीवरती चढून दुसऱ्या माळ्यावर जायचं आहे. ह्या ठिकाणी सुद्धा हे स्टीलचं सपोर्ट देण्यात आलेलं आहे, स्टील ग्रिल लावण्यात आलेले आहेत, पाहू शकता. चला तर आपण वरती जाऊ. या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत या टाईल्स लावलेल्या दिसून येत आहेत, परंतु वरती लावलेले नाहीत, कारण काम भरपूर पेंडिंग आहे. सगळं काम होणार बाकी आहे अजून. आपण आता टेरेसचा जो दरवाजा बघतोय, बघा, हा जो दरवाजा आहे हा सिमेंटचा दरवाजा आहे. इथं जर आपण लाकूड किंवा प्लायवूडचा दरवाजा जर लावला तर तो पाणी लागून खराब होण्याची शक्यता असते, म्हणून आपण सिमेंटचा दरवाजा लावलाय. आणि वरती तुम्ही बघू शकता, इथं कौलाचं छोटंसं तुमदार असं हे करण्यात आलेलं. काय म्हणतो आपण याला? तुम्हाला मित्रांनो माहित असेल तर नक्कीच सांगा. आता विसरलो आम्ही. समजत नाही. हा, विसरलेलो आहे, लक्षात नाहीये. जुन्या घरांना काय ते असंच आहे सगळं. हो हो, कौलारू नळे लावले. नळे नाही, नळे वेगळे असतात ब्लॅक कलरचे. आम्ही यांना गावाकडे कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये नळे बोलतो. आमच्याकडे कौला पण बोलतात, नळे पण बोलतात. आमच्याकडे नळे वेगळे असतात, ते तुम्हाला मी माझ्या गावी दाखवतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मित्रांनो, आता आपण टेरेसवर आलेलो आहे. एकदम विस्तीर्ण असं मस्त सुंदर असं टेरेस तुम्ही पाहू शकता. इथलं सुद्धा बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे,
परंतु या टेरेसवर एक छान अशी गोष्ट लावण्यात आलेली आहे जी खूप महागडी आहे, जिची किंमत 50 ते 60 हजार रुपये आहे. तो आहे हा हायर कंपनीचा सोलर लॅम्प. तुम्ही पाहू शकता याजवळ हा आहे सोलर लॅम्प आणि त्याला लागूनच म्हणजे या सोलर लॅम्पचं काम काय आहे, तुम्हाला गरम पाणी देणं. म्हणजे सूर्याची पूर्ण ऊर्जा एकत्र साचून घेऊन ते पाणी गरम करून खालपर्यंत पोहोचवणे हे याचं या सोलर लॅम्पचं काम आहे. आणि त्याच्या बाजूला मला वाटतं 30-40 लिटरची का 50 लिटरची एक टॉकी लावण्यात आलेली आहे, जी किती लिटरची आहे मला सुद्धा माहीत नाही, एक अंदाजे तुम्हाला मी सांगितलं. आणि तुम्ही बघू शकता इकडचा पाठीमागे जर आपल्याला व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही इकडचे टुमदाराची कौलारू घरं बघू शकता. हे बघा आणि हे बघा चारी बाजू बघा टुमदाराची कौलारू घरं दिसतात आहे. या बाजूला जर तुम्ही आला तर निसर्गाचं एक अप्रतिम सौंदर्य पाहायला मिळते. निसर्गाची एक बोलतात ना टुमदाराची झाडं आणि घंडात असं तुम्ही डोंगर दऱ्या राई बघू शकता. या राई आहेत सगळ्या, म्हणजे टुमदार असं जंगल बघू शकता, घंडात असं जंगल बघू शकता. त्याला लागून असलेली हिरवीगार शेतीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि पुढे मित्रांनो इकडे आहे ह्या साईडला, इथं बघा आमच्या ज्या मामे आहेत सासू आहेत त्यांनी इथं शेंगा ठेवलेल्या आहेत. हे बघा ह्या शेंगा आहेत, ह्याचं आमच्याकडे तेल बनवलं जातं. हे असे घर असतात त्याचे. हे बघा. तर मित्रांनो आता पुढे तुम्हाला या इकडे तुम्हाला जर वाटलं तिकडचं सौंदर्य बघितलं, निसर्गाचं सौंदर्य बघून झालं, शेती बघून झाली आणि आपल्याला वाटलं गाव बघायचं तर इथून सुद्धा तुम्ही टुमदाराची कौलारू घरांची घरं बघू शकता. आणि तुम्हाला तुमच्या नजरेत पडणारं एक छानसं असं सुंदर मंदिर जे भावेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, ते भावेश्वरी मंदिरसुद्धा बघू शकता तुम्ही. तिथं तुम्हाला SD सुद्धा पाहायला मिळते. हे बघा लाल डबा आहे आपला. आता गेली मंदिराच्या बाजूला गेली, बॅक साईडला गेली ती. हे बघा हे टुमदाराचं छानसं असं एक सुंदर मंदिर आहे भावेश्वरी मंदिर आणि त्याचा कळस तुम्ही बघू शकता. बॅक साईडला पर्वत देखील तिकडे दिसत आहेत एकदम क्लिअर. जे पर्वत आहे ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. तुम्ही बघू शकता जे पुसत दिसतात ना, स्पष्ट दिसत नाही, ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. एका साईडला पण झाडं वगैरे तुम्ही बघू शकता एकदम हिरवळ, पावसातून एकदम अप्रचंड आणि अप्रतिम दिसणार आहे. एकदम देखावा तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही म्हटलं या रस्ता आहे 2 चाळी घरांमधला. एकदम सुंदर असा नजारा मी तुम्हाला दाखवत आहे. मित्रांनो हे आहेत महेश. याचा जो तुम्ही जो पहिल्यापासून शेवटपर्यंत ब्लॉग बघताय हा याचाच ब्लॉग आहे. मी फक्त त्या ब्लॉगला माहिती दिली कारण या घराची मला माहिती आहे, कारण हे घर माझ्या मामाचं असल्यामुळे याची माहिती देणं साहजिकच आहे. मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर पहिल्यापासून बघा, आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो हा माझा मित्र आहे परशुराम सुके. त्याचं पण चॅनल आहे P for परशु या नावानं. आणि त्याच्या मामाचं घर आहे आणि त्याची सासरवाडी देखील आहे. त्यानं मामाची मुलगी केली आणि त्याला दोन्हीकडून नातं आहे आणि त्याला सर्व माहिती होती म्हणून मी त्याला सांगितलं तू माहिती दे, मी व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ कसा झाला मला माहीत नाही. तुम्ही बघत असाल, सर्वप्रथम जर बघत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये कमेंट करा, लाईक करा आणि मित्रमंडळींना शेअर जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.